नमस्कार मित्रांनो, मी आपल्या स्वामी सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलवरून मी तुम्हाला माझा स्वामी सेवेचा प्रवास सांगणार आहे. मागच्या भागात मी डिग्री 3rd इयरपर्यंतचा प्रवास सांगितला होता. आता मी लास्ट इयरला गेले होते. माझे कॉलेज चालू होते व लहान बहिणीला पण डिग्रीला नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले होते. त्यानंतर आई वडिलांनी मोठ्या बहिणीसाठी लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. परंतु तिच्या लग्नात अडथळे येत होते. त्यामुळे आम्ही दिंडोरी केंद्रात जाऊन प्रश्न मांडला. त्यांनी आम्हाला देवांचे टाक करून घेण्यास सांगितले व त्यांनी आम्हाला आमची कुलदेवी कोणती आहे ते सांगितले. त्यानंतर आम्हाला कुलदैवत आणि कुलदेवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी सांगितले व आम्ही तसेच केले. आधी टाक करून घेतले, मग आधी जेजुरीला, मग कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलो व त्यानंतर लगेच गावी घरी आलो आणि बघतो तर काय, बहिणीचे 15 दिवसातच लग्न ठरले. हा स्वामींचा सर्वात मोठा अनुभव होता. त्यानंतर बहिणीचे लग्न झाले व माझीही डिग्री पूर्ण झाली. माझ्या वडिलांनी मला गावाकडे बोलून घेतले व लहान बहिणीला हॉस्टेलला ठेवले. मग मी गावी गेले व नोकरीच्या ॲडव्हर्टाइजमेंट आल्या तर एक्झाम देत होते व स्वामी सेवा रोजच्या रोज करत होते. वडिलांनी माझ्यासाठीही लग्न करण्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती. यावेळेस मी मंदिरात जाऊन गुरुचरित्र पारायण केले व दुर्गा सप्तशतीचे पारायण केले. त्याचा मला खूप चांगला अनुभव आला. मी स्वामींना अशी प्रार्थना करायचे की स्वामी, माझ्यासाठी तुम्हाला जो मुलगा योग्य वाटत असेल त्याच्याशीच माझे लग्न जुळवा. या पलीकडे मी कुठलीही प्रार्थना केली नाही. वडिलांनी माझ्यासाठी भरपूर स्थळं बघितली. काही त्यांना नापसंत होते तर काही आम्हाला असे चालू होते. त्यानंतर एक दिवस माझ्यासाठी स्थळ आले व ते स्वामींच्या कृपेने जुळले व 1 महिन्यातच माझे लग्न झाले. माझ्या सासरची माणसं चांगली होती. त्यात सर्वात म्हणजे माझे मिस्टर. त्यांचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता. ते स्वतः फार काळजी घेत आणि विशेष म्हणजे ते चांगल्या नोकरीला होते. त्यांच्याकडे कंपनीची 4 व्हीलर होती. त्यांनी लग्नाआधीच 3 BHK फ्लॅट विकत घेतलेला होता. ते सर्व स्वामींमुळे शक्य झाले होते. जेव्हा लग्न करून सासरी गेले तेव्हा माझ्याकडे कुठलीच अशी गोष्ट नव्हती की त्याची मला खंत होती. त्यानंतर मी माझ्या मिस्टरांसोबत स्वतःच्या घरात राहायला गेले. अगदी सुखात आमचा संसार सुरू झाला. माझे मिस्टर नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर होते. पैशाची कुठलीही अडचण नव्हती. हे सर्व स्वामींनी माझ्यासाठी केले होते. मला कुठलाही त्रास होऊ नये याची त्यांनी सर्व जबाबदारी घेतली होती. स्वामींची लीला अपरंपार आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझा पुढचा प्रवास ऐकायचा असेल तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.